हॅलो स्टुडंट, माझं नाव आहे संकेत. मी आज सुरू करत आहे एक न्यू टॉपिक, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकण्या अगोदर तुम्हाला काही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं. तर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं बेसिक म्हणजे काय, तर तुम्हाला रेडॉक्स माहिती असणं गरजेचं आहे. रेडॉक्स रिॲक्शन एक स्वतःमध्येच खूप मोठा टॉपिक आहे. जवळपास 7 ते 8 लेक्चरचा हा टॉपिक आहे, पण इतका वेळ मी इथे देऊ शकत नाही. तर मी क्विक रिव्हिजन म्हणून तुमच्यासाठी बेसिक ऑफ रेडॉक्ससाठी जे बेसिक लागणार आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तर पहिले यू शुड नो द बेसिक्स ऑफ रेडॉक्स. तर रेडॉक्सच्या बेसिक मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? सगळ्यात पहिले शिकायचं ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आहे ना, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्याला कधी ना कधी टॉपिक तुम्ही वाचलेला आहे, कधी बघितलेला आहे, पण तरी पण एक क्विक रिव्हिजन म्हणून आपण याला बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिले मी शिकवतो ऑक्सिडेशन काय असतं. ऑक्सिडेशनची एक स्टार्टिंगला डेफिनेशन अशी आली की गेन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन. गेन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन असं सुरुवातीला मानण्यात आलं होतं, पण ही डेफिनेशन किती करेक्ट आहे किती नाही हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. गेन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन. त्याच्यानंतर दुसरी अशी आली डेफिनेशन, गेन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इज ऑक्सिडेशन. आणि तिसरी डेफिनेशन अशी आहे सध्याला, म्हणजे जी आता आपण सध्याला वापरतो ती डेफिनेशन अशी आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑक्सिडेशन. राईट. तर मी तुम्हाला म्हणलो सगळ्यात पहिली ही डेफिनेशन ही आली होती की गेन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन सुरुवातीला असं मानण्यात आलं होतं लोकांनी, पण नंतर जशी जशी सायन्स इव्हॉल्व्ह होत गेलं तर तेव्हा असं कळालं की गेन ऑफ ऑक्सिजन ही डेफिनेशन जी आहे ती कुठं म्हणजे 100% ट्रू अशी ग्राह्य धरली जात नाही. ती कशी हे पण आपण पाहणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण रिडक्शनची डेफिनेशन लिहून घेऊ. रिडक्शन पण सेम आहे, याच्या बिलकुल अपोजिट. रिडक्शनला आपण गेन ऑफ हायड्रोजन अथवा लॉस ऑफ ऑक्सिजन असं म्हणतात. दुसरी डेफिनेशन अशी होईल, गेन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट और लॉस ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. राईट. आणि तिसरी आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज रिडक्शन. राईट. या डेफिनेशन लिहून ठेवल्या मी. त्याचे एक एक्झाम्पल बघूत आपण. सगळ्यात पहिले ऑक्सिडेशनचं बघूत. ऑक्सिडेशन सोडियमने जर एक इलेक्ट्रॉन लॉस केला ते Na पॉझिटिव्ह झाला प्लस 1 इलेक्ट्रॉन, हे एक ऑक्सिडेशन. रिडक्शनचं एक बघू. जर कॉपर प्लस 2 ने 1 इलेक्ट्रॉन गेन केला तर कॉपर 1 प्लस होते. ते ऑक्सिडेशन मध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का, ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ना सोडियमची, स्टार्टिंगला 0 होती. जेव्हा एलिमेंटल स्टेट मध्ये असतो, म्हणजे नॅचरली ऑकरिंग स्टेट मध्ये जेव्हा असतो एलिमेंट, त्या टाइमला एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते. ऑक्सिडेशन स्टेट 0 होती, पण नंतर याची ऑक्सिडेशन स्टेट किती वाढून किती झाली, +1 झाली. राईट.
तर ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजन स्टेट जे आहे ना, ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत असते, इन्क्रीज. पण रिडक्शन मध्ये त्याच्या अपोजिट. जर कॉपर +2 ची ऑक्सिजन स्टार्टिंगला +2 होती, एक इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर याची ऑक्सिजन स्टेट +1 झाली, राईट. म्हणजे ऑक्सिजन स्टेट रिडक्शन मध्ये डिक्रीज होत असते. तुम्हाला माहिती आहे बेसिक का सांगायला लागलो. याचा वापर नंतर येणार आहे, पुढे येणार आहे, याच्या मी सांगणार आहे तुम्हाला याचा वापर काय आहे. तर आता आपण आपल्या डेफिनेशन कडे जाऊ. मी फर्स्ट डेफिनेशन का रॉंग म्हणलो तर तेच बघा. फर्स्ट डेफिनेशन, बघा, गेन ऑफ ऑक्सिजन is oxidation, but is it true always? हे क्वेश्चन आहे. नेहमी ऑक्सिजन मिळाला म्हणजे काय, ऑक्सिडेशन झालं हे काय ऑलवेज ट्रू आहे का, असं मला म्हणायचं आहे तुम्हाला. तर यासाठी एक्झाम्पल बघा, आपण एक्झाम्पल बघू. जर कार्बनने ऑक्सिजन सोबत रिएक्शन केली तर CO2 मिळतं, राईट. सल्फरची रिएक्शन जर ऑक्सिजन सोबत केल्यावर SO2 मिळतं. तिसरी घेतो फॉस्फरस घ्या. फॉस्फरस 4p+5O2 gives P4O10. आणि अजून एक इथे घेतो F2+O2 gives O2F2, राईट. तर या एक्झाम्पल मध्ये बघा, 4 एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजून जाईल सगळं. तर कार्बनची ऑक्सिजन स्टेट स्टार्टिंगला 0, CO2 मध्ये कार्बनची ऑक्सिजन स्टेट +4, सॉरी. सल्फरची इथं 0 आहे, इथं +4 आहे. फॉस्फरसची 0 आहे, इथं किती होईल, x4 -20 = 0, मीन्स x +5 होईल ऑक्सिडेशन, राईट. हे कसं काढलं, हे ऍक्च्युअल मध्ये हे जे दाखवलंय तुम्हाला, जे सॉल्व्ह केलंय मी, ह्याला ऑक्सिजन स्टेट काढणं म्हणतात, ह्याला ऑक्सिडेशन नंबर म्हणतात. ते त्याच्यामध्ये ऑक्सिजन स्टेट मध्ये आणि ऑक्सिडेशन नंबर मध्ये डिफरन्स काय हे तुम्हाला नंतर इन फ्युचर कधी सांगाल तुम्हाला मी कधी, पण सध्याला राहू द्या, याची ऑक्सिजन स्टेट +5 आहे. चालतंय. आता फ्लोरीन आणि ऑक्सिजनच बघा. फ्लोरीनची पण स्टार्टिंगला 0, O2F2, याची ऑक्सिजन स्टेट कशी काढणार तुम्ही, त्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं आहे. ऑक्सिजन स्ट्रक्चर असं आहे बघा. फ्लोरीन हे ओपन बुक लाईक स्ट्रक्चर आहे. जर मी हा बॉन्ड क्लीव्ह केला तर याची ऑक्सिजन स्टेट -1 येईल, इथं +1. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कडे -1 जात असतं, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह जे कमी आहे किंवा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे त्याच्यावर +1 जातं, +1, कारण बॉन्ड एकच ब्रेक केलाय आपण इथं. तर याच्यामध्ये पण एकच बॉन्ड ब्रेक केला, तर ह्याच्यावर -1 एका फ्लोरीनवर, याच्यावर ऑक्सिजनवर +1. पण आपल्याला फक्त फ्लोरीनची पाहायची ना, तर मी असं म्हणू शकतो का, फ्लोरीनवर जर फॉर्मल चार्ज -1 आला म्हणजे ऑक्सिजन स्टेट -1 आहे, ऑक्सिजन स्टेट -1. याला मी रफ करतो. म्हणजे यामध्ये फ्लोरीनची ऑक्सिजन स्टेट -1 आहे. तुम्ही या एक्झाम्पल मध्ये नीट बघा. पहिल्या 3 एक्झाम्पल मध्ये ऑक्सिजन स्टेट वाढत आहे, 0 पासून +4, 0 पासून +4 आणि 0 पासून +5 होत आहे. पण फोर्थ केस मध्ये ऑक्सिजन स्टेट कमी होत आहे. तुम्हाला मागे एक्झाम्पल मध्ये दाखवलं मी, NA ऑक्सिजन स्टेट, NAचं ऑक्सिडेशन झालं आपण कधी म्हणतो, जेव्हा NA ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा NA पासून Na+1 बनतंय तेव्हा याला ऑक्सिडेशन झालं म्हणतो ना आपण. आणि कॉपर +2 वर जर 1 इलेक्ट्रॉन गेन केला कॉपरने, कॉपर +1 झाला म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन स्टेट कमी झाली, ऑक्सिडेशन स्टेट कमी झाली. सेकंड एक्झाम्पल मध्ये याच्यामध्ये ऑक्सिजन स्टेट वाढली. म्हणजे हे फर्स्ट एक्झाम्पल होतं ऑक्सिडेशनचं, सेकंड होतं रिडक्शनचं, राईट. तर मग असं मी म्हणू शकतो का की सर याच्यामध्ये ऑक्सिजन मिळून सुद्धा, फोर्थ एक्झाम्पल मध्ये गेन ऑफ ऑक्सिजन असून सुद्धा रिडक्शन झालंय, हे केस, दिस इज केस ऑफ रिडक्शन,
राईट. तर तुम्ही म्हणताल असं कसं काय झालं सर? हे होण्यामागचं कारण आहे, समजून घ्या कारण काय आहे तर. डेफिनेशन सांगते आपल्याला, गेन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन, बट गेन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन ओनली व्हेन, म्हणजे गेन ऑफ ऑक्सिजन हे ऑक्सिडेशन तेव्हाच होऊ शकते जोपर्यंत इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हा ऑक्सिजन आहे. म्हणजे मला म्हणायचं काय बघा, गेन ऑफ ऑक्सिजन is oxidation only when the most electronegative element is oxygen. राईट. याचा म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. पहिल्या एक्झाम्पल मध्ये कार्बन प्लस ऑक्सिजन CO2 मिळालं. हे ऑक्सिडेशन का द्यायला ग्राह्य धरलं का माहिती का? कार्बन पेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची जास्त आहे. कार्बन पेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची जास्त आहे. पण आपल्या चौथ्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, फ्लोरीन F2 प्लस O2, याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजन पेक्षा जास्त कोणाची, फ्लोरीनची. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर बघा ना एकदा काय, फ्लोरीन, ऑक्सिजन, क्लोरीन आणि नायट्रोजन अशा ऑर्डर आहे. राईट. तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह फ्लोरीनचे. जेव्हा ऑक्सिजन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट त्याला भेटतो त्या टायमाला ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन तर ऑक्सिजनच व्हायला लागलंय, पण फ्लोरीनचं काय होतंय, रिडक्शन होत आहे. कारण बघा, समजा हा ए एलिमेंट आहे आणि दुसरा बी एलिमेंट आहे आणि मिळून ए बी बनत आहे. जर बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल ए पेक्षा आणि ए आणि बी कंबाईन झाले तर एचं काय होतं, एचं काय होणार माहितीये का, एचं होणार ऑक्सिडेशन. याचं होणार ऑक्सिडेशन. हीच आपली सेकंड डेफिनेशन आहे. फर्स्ट डेफिनेशनला मॉडिफाय करून बनवलेली सेकंड डेफिनेशन आहे आपली. सेकंड डेफिनेशन आपली काय सांगते, पहा. सेकंड डेफिनेशन आपली असं म्हणते, गेन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इज ऑक्सिडेशन. तर याला मॉडिफाय करून न्यू डेफिनेशन आली. ते काय सांगते, गेन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इज ऑक्सिडेशन. त्याचा एक्झाम्पल पहा, क्लोरीन आणि ब्रोमीन यांची जर रिॲक्शन केली मी, क्लोरीन आणि ब्रोमीनची रिॲक्शन केली तर काय मिळणार मला, 2ClBr. राईट. यामध्ये सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगा मला तुम्ही, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोण आहे, क्लोरीन आणि ब्रोमीन पैकी क्लोरीन आहे. राईट. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. आणि ब्रोमीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे पण क्लोरीन पेक्षा कमी नाही, तुलनेनं कमी आहे. जेव्हा क्लोरीन ब्रोमीनवर ऍड होतो, याच्यामध्ये पहा, क्लोरीन ब्रोमीनवर ऍड होतो तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे क्लोरीन. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटच्या ऍड झाल्यामुळे ब्रोमीनचं ऑक्सिडेशन होणार. ऑक्सिडेशन कोणाचं होणार, ब्रोमीनचं. ऑक्सिडेशन होणार ब्रोमीनचं. राईट. मला हे तुम्हाला सांगायचं होतं, ऑक्सिडेशन ब्रोमीनचं होणार. म्हणजे सेकंड डेफिनेशन जे आहे ना, आपल्या 3 डेफिनेशन पैकी पहिली जी डेफिनेशन आहे ती 100% शुअर आपल्याला म्हणजे एकदम करेक्ट अशी बोलता येणार नाही, कारण ते त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहेत भरपूर. तर सेकंड आणि थर्ड डेफिनेशन आपली एकदम ॲक्युरेट मानता येईल. तर मी असं म्हणू शकतो, गेन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट and loss of electron is oxidation. रिडक्शन त्याच्या अपोजिट सेम.
loss of electronegative element and gain of electron is reduction, right? तर हे झालं रिडक्शन, ऑक्सिडेशन रिडक्शन बद्दल. सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला दुसरा पॉईंट शिकायचा तो म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट बद्दल शिकायचं आपल्याला. ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट काय असेल बघा एकदा. सगळ्यात पहिले मी घेतो ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट सॉरी 2 मिनिट. आणि इथे घेतो रिड्युसिंग एजंट. याच्यामध्ये कंपॅरिझन बघू आपण. रिड्युसिंग एजंट सगळ्यात पहिले तुम्ही एक गोष्ट सांगा मला, एजंट काय असतं? एजंट 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 म्हणजे तो व्यक्ती असतो जो दुसऱ्याचे काम करतो, राईट? जो दुसऱ्यांचे काम करतो, राईट? एजंट असतो दुसऱ्याचं काम करतो. जर मी ऑक्सिडायझिंग एजंट म्हणलो, करतो, जर मी ऑक्सिडायझिंग एजंट म्हणलो, ऑक्सिडायझिंग एजंट तर म्हणजे दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो, राईट? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणलो मी, इट ऑक्सिडाइजेस ऑदर्स, राईट? जर मी रिड्युसिंग एजंट म्हणलं, एजंट काय करतो? दुसऱ्याचं काम करते. तर हे काय करणार? दुसऱ्याला रिड्यूस करणार. इट रिड्युसेस ऑदर्स, राईट? आता हे दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो, ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो म्हणजे स्वतःचं काय करणार? तो रिडक्शन. कसं करणार ते पण सांगतो मी तुम्हाला. इट रिड्युसेस इटसेल्फ. आणि हे रिड्युसिंग एजंट जर दुसऱ्याला रिड्यूस करत असेल तर स्वतः काय होणार? ऑक्सिडाइज होणार. इट ऑक्सिडाइज इटसेल्फ. अजून एक प्रॉपर्टी ऑक्सिडायझिंग एजंटची म्हणजे मी काय सांगतो ते, ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये ऑक्सिडेशन स्टेट जे असते ना, ऑक्सिजन स्टेट हाय असते, हाय. रिड्युसिंग एजंटची ऑक्सिडेशन स्टेट लो ऑक्सिडेशन स्टेट असते. तर हाय ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळे हे काय असणार? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. ऑक्सिडायझिंग एजंट काय असतो? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. आणि रिड्युसिंग एजंट असतो इलेक्ट्रॉन रिच. ते पहा आता मी सांगतो तुम्हाला. समजा ए वर जर मी ऑक्सिडायझिंग एजंट ऍड केला, काय ए वर जर ऑक्सिडायझिंग एजंट ऍड केला, तुम्हाला म्हणतो मी ऑक्सिडायझिंग एजंटची ऑक्सिडेशन स्टेट हाय असते, समजायची +5 ऑक्सिडेशन स्टेट घेतो मी, +5. ए सुरुवातीला 0 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये होता. ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो? दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो म्हणजे काय करतो? त्याच्याकडून इलेक्ट्रॉन घेणार तेव्हा तो ऑक्सिडाइज होणार ते एलिमेंट. आपण वरी नाही का पाहिलं? सोडियम पासून त्यांनी 1 इलेक्ट्रॉन घेतला तेव्हा तो सोडियम +1 झाला. सोडियम +1 झाला म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट वाढली त्याची, म्हणजे ऑक्सिडाइज झाला तो. तर एला ऑक्सिडाइज करायचं असेल तर ए पासून मला 1 इलेक्ट्रॉन इथून घ्यावा लागतो त्याचा. तर हे काय करतो? त्याच्यापासून 1 इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो, ए+ बनतो. आता इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे ऑक्सिडायझिंग एजंटची ऑक्सिजन स्टेट किती? 1 ने कमी होईल, +4 होईल, राईट?
आता रिड्युसिंग एजंट बघू. सेम एज घेतला, याच्यावर जर रिड्युसिंग एजंट घेतला, रिड्युसिंग एजंट इलेक्ट्रॉन रिच असतो, त्याची ऑक्सिजन स्टेट कमी असणार. समजा मी सुरुवातीला +3, एक कॅटायन आहे त्याच्यावर +3 चार्ज आहे. रिड्युसिंग एजंट काय करतो, इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे इलेक्ट्रॉन डोनेट करतो, याला इलेक्ट्रॉन देणार, राईट. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ह्याची ऑक्सिजन स्टेट +2 होईल. प्लस रिड्युसिंग एजंटने इलेक्ट्रॉन दिला त्याला, म्हणजे रिड्युसिंग एजंटवर कुठला येईल, +1 चार्ज येईल, राईट. आता पहा तुम्ही याच्यामध्ये रिड्युसिंग आपलं ऑक्सिडायझिंग ऑक्सिडायझिंग एजंट बघा. ऑक्सिडायझिंग एजंटने ह्याला ऑक्सिडाइज केलं. ऑक्सिडाइज केल्यानंतर याची ऑक्सिडायझिंग एजंटची ऑक्सिडेशन स्टेट कमी झाली, म्हणजे स्वतः काय झाला, स्वतः रिड्यूस झाला, राईट. दुसऱ्याला ऑक्सिडाइज केलं पण स्वतः रिड्यूस झाला. तसंच रिड्युसिंग एजंटने काय केलं, दुसऱ्याला रिड्यूस केलं, एला रिड्यूस केलं. याची ऑक्सिजन स्टेट पहिली किती, +3 होती, +3 पासून +2 झाले, म्हणजे रिड्यूस झाली. पण स्वतः काय झाला, ऑक्सिडाइज झाला. पहिले 0 मध्ये होता, आता +1 मध्ये गेला, राईट. तर +1 आहे, +1 मध्ये गेला रिड्युसिंग एजंट. हे झालं ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट बद्दल. अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक शिकायचं आपल्याला, त्याचं नाव आहे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल. हे जे टॉपिक शिकवतो ना मी, हे खूप बेसिक आहेत, पण हेच नंतर पुढे शिकताना तुम्हाला कन्फ्यूज करू शकते. ऑक्सिडेशन पोटेन्शियल अँड रिडक्शन पोटेन्शियल. बघा, पोटेन्शियल काय असते, पोटेन्शियल सगळ्यात पहिले तुम्ही समजून घ्या. पोटेन्शियल म्हणजे स्वतःची कॅपॅसिटी, स्वतःची क्षमता. समजा स्वतःची क्षमता म्हणजे समजून घ्या, जर मी असं म्हणलो ऑक्सिडेशन पोटेन्शियल, समजा ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपण समजा शिकायला गेलो तर आपण ऑक्सिडेशन पोटेन्शियल, जर मी म्हणलो ए ची ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे बी पेक्षा, म्हणजे ए ची ऑक्सिडाइज होण्याची क्षमता, म्हणजे स्वतः ऑक्सिडाइज होतो. ए काय करतो, स्वतः ऑक्सिडाइज होतो. ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे सेल्फ ऑक्सिडेशन पॉवर इज मोर. रिडक्शन पोटेन्शियल समजा तीच बघायला गेलं आपण, रिडक्शन पोटेन्शियल सेल्फ रिडक्शन पॉवर इज हाय म्हणता येईल, हाय, मोर पेक्षा हाय. कन्फ्यूज नाही व्हायचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये. ते कन्फ्युजनला दूर करण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो मी, 2 मिनिट. एक एक्झाम्पल घेतो, पहा. जर मी असा क्वेश्चन दिला तुम्हाला, A has more reduction potential than B. A has more reduction potential than B. Then which one is the better reducing agent? Then which one is better
reducing, sorry, agent. क्वेश्चन काय सांगतो बघा, जर 2 मिनिट हॅलो, हे पहा क्वेश्चन काय म्हणतो, ए हॅज मोर रिडक्शन पोटेन्शियल दॅन बी, देन विच वन इज बेटर रिड्युसिंग एजंट. म्हणजे एचं रिडक्शन पोटेन्शियल काय, एचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे, ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त असते, याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त असते, तो सेल्फ रिड्यूस होत असतो, सेल्फ रिड्यूस होतो. आणि जो स्वतः रिड्यूस होतो तो दुसऱ्यांना काय करतो, ऑक्सिडाइज करतो, ऑक्सिडाइज ऑदर. ऑक्सिडाइज ऑदर. आणि जो दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. म्हणजे ए काय झाला, ऑक्सिडायझिंग एजंट झाला, ऑक्सिडाइज. आपल्याला विचारले क्वेश्चन मध्ये रिड्युसिंग एजंट कोण आहे, जर ए ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर रिड्युसिंग एजंट कोण असेल, बी आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे, म्हणजे बी हा रिड्युसिंग एजंट आहे. अजून एक सिमिलर क्वेश्चन बघू. क्वेश्चन घेऊ, बी हॅज मोर ऑक्सिडेशन पोटेन्शियल दॅन ए, हॅज मोर ऑक्सिडेशन potential than A. Which one is better oxidizing agent? Which one is better oxidizing agent? हे क्वेश्चन बघा कसं सॉल्व्ह करायचं. सिमिलर क्वेश्चन आहे आणि हे या टाईपचे क्वेश्चन प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत, त्याच्यामुळं याच्याकडे जरा व्यवस्थितपणे लक्ष द्या. बी काय म्हणतंय, बीचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे, ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे. म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल जे जास्त आहे म्हणजे स्वतः काय होणार, ऑक्सिडाइज होणार, सेल्फ ऑक्सिडेशन, सेल्फ ऑक्सिडेशन. जे स्वतः ऑक्सिडाइज होतो तो दुसऱ्यांना काय करतो, तो दुसऱ्यांना रिड्यूस करतो, रिड्युसेस ऑदर. आणि जो दुसऱ्यांना रिड्यूस करतो त्याला काय म्हणतो आपण, रिड्युसिंग एजंट. राईट. तर म्हणजे बी झाला रिड्युसिंग एजंट. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलंय ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे, तर मग कोण असेल, ए असेल ऑक्सिडायझिंग एजंट. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या कोर टॉपिकमध्ये शिरणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला थँक्यू आणि गुड बाय.